जनता की बात न्यूज में आप सभी का स्वागत है। राजुरा विधानसभा क्षेत्र के किसानों से संवाद साधने के लिए पूर्व विधायक एडवोकेट संजय धोटे के नेतृत्व में दिनांक 17 जुलाई से 19 तक किसान संवाद यात्रा निकाली गई। दिनांक 18 जुलाई को सुबह महाराष्ट्र अंतिम छोर तेलंगाना से सटे कोरपना तहसील के परसोड़ा ग्राम पंचायत के तहत रायपुर और पारडी गांव पहुंची। रायपुर में पूर्व विधायक एडवोकेट संजय धोटे ने गांव में बने हनुमान मंदिर में पूजा अर्चना कर ग्रामीणों तथा किसानों से संवाद साधा तथा ग्रामीणों की समस्याएं सुनी। इन समस्याओं को केंद्रीय ओबीसी आयोग के अध्यक्ष हंसराज अहिर, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तथा पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार के समक्ष पहुंचाकर उचित न्याय दिलाने का आश्वासन ग्रामीणों को पूर्व विधायक एडवोकेट संजय धोटे ने दिया। पारडी गांव में भी पूर्व विधायक एडवोकेट संजय धोटे ने ग्रामीणों से संवाद साधा। रायपुर तथा पारडी गांव के ग्रामीणों को मुख्यमंत्री लाडली बहन योजना, किसान सम्मान निधि योजना, सोलर पैनल योजना, कृषि सुधार योजना 2024 आदि की जानकारी किसानों तथा ग्रामीणों को दी। कोरपना में श्री कृष्ण सभागृह में छत्रपति संभाजी नगर स्थित व्हाइट गोल्ड ट्रस्ट के संस्थापक तथा कृषि तज्ञ गजानन जाधव ने उपस्थित हजारों किसानों को कृषि विषयक मार्गदर्शन किया। जाधव ने फसलों पर लगने वाला फसल लागत मूल्य घटाकर किस तरह अधिक लाभ किसान उठा सकते हैं, फसलों पर आने वाले रोग फसल को किस तरह नुकसान पहुंचा सकते हैं, इनका किस तरह प्रबंधन करना चाहिए, इस पर मार्गदर्शन किया। सुने कृषि तज्ञ गजानन जाधव ने क्या कहा। मी अनेक शेतकऱ्यांना विचारलं, मला माहित आहे कशामुळे पिवळं पडलं, पण मी अनेक शेतकऱ्यांना किंवा कृषी विक्रेत्यांना, दुकानदारांना विचारलं की सोयाबीनचं उत्पादन का आलं नाही। मला 99% शेतकऱ्यांनी आणि दुकानदारांनी सांगितलं येलो मोझॅक आला होता। मागच्या वर्षी सोयाबीनवर येलो मोझॅक आला नव्हता। मागच्या वर्षी सोयाबीन तुमच्या भागातलं जे खराब झालं, जे परिपक्वता अवस्थेमध्ये दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये खराब झालं, त्याचं कारण होतं चारकोल रॉट नावाचा रोग, मुळावरची आणि खोडावरची बुरशी, आणि त्या रोगामुळं ऐन दाना भरण्याच्या अवस्थेमध्ये त्या रोगामुळं झाडं खराब झाले, पिवळे पडले आणि अचानक झाडं वाळून गेले आणि दाना त्यात भरला नाही। आता बघा, एवढी मोठी गोष्ट आहे की 2-3 जिल्ह्यातल्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचं उत्पादन 70 ते 80% कमी झालं, आणि त्याचं नेमकं कारण, खरं कारणच जर शेतकऱ्यांना माहित नसेल तर मग आपल्याला खूप मोठं शिकण्याची गरज आहे असं मला वाटतं। इस अवसर पर पूर्व विधायक एडवोकेट संजय धोटे ने भी मार्गदर्शन किया। आज शेतकऱ्यांसमोर हीच परिस्थिती आहे। संपूर्ण वातावरण बदललं। पूर्वी 7 जून म्हटलं का म्हणून मृग नक्षत्र यायचं, आणि आपल्या इथं दिवाळीच्या दरम्यान कोपरगाव मूग यायचे, पण आता हे सगळे पिकाचं खरीप आणि रब्बीचं सगळं शेड्यूल बदलून गेलं आहे, आणि या बदलत्या पिकानुसार येणारे रोग, पिकांवरचे रोग सुद्धा बदलले। अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना स्वतःला बदललं नाही तर त्याला कोणीही वाचवू शकणार नाही। म्हणून आधुनिक तंत्रज्ञान हे एकमेव असं आहे की शेतीतलं तंत्रज्ञान जर आपण आत्मसात केलं ते कशा पद्धतीने करायचं याचं मार्गदर्शन श्री जाधव साहेब आपल्याला करणार आहे। साथ ही खुशहाल बोंडे ने भी मोदी सरकार तथा भाजपा शिवसेना राकाती आघाड़ी सरकार की विभिन्न योजनाओं की जानकारी दी। आपण परसोड्यापासून सुरुवात केली, पारडी, कोरपना आणि याच्यानंतर 4 वाजता कवठाळा इथे माननीय भैया उपस्थित राहून तिथल्या शेतकऱ्यांना, तिथल्या नागरिकांना मार्गदर्शन करणाऱ्या, तिथल्या ज्या अडचणी आहेत त्या संबंधात त्यांच्याशी चर्चा करणार। किसान राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के प्रदेश सह सचिव आबिद अली, संवाद यात्रा के सह संयोजक तथा उद्योजक नीलेश ताजने, भाजपा जिला सहकार आघाड़ी जिलाध्यक्ष किशोर गावने, भारतीय जनता युवा मोर्चा जिला अध्यक्ष आशीष ताजने, भाजपा तालुका अध्यक्ष नारायण हिवरकर, उपाध्यक्ष ओम पवार, शहर अध्यक्ष अनिल कवड़ासे, भाजपा आदिवासी जिला अध्यक्ष अरुण मळावी, विजय रणदिवे, रमेश पाटील मालेकर, अमोल आसेकर, शशिकांत अडकीने, संजय पिंपळशेंडे, विशाल गज्जलवार, कार्तिक डोनेवार, लोडबाजी इंगले तथा सैकड़ों कार्यकर्ता उपस्थित थे।